की वंसा अचानक कशा काय बदलल्या. पण तुला खरं सांगू का सुनंदे, मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत त्या. मला माझ्या चुकांचं पर्यायचित्त करायचंय. काय? पर्यायचित्त ग, म्हणजे प्रायश्चित्त म्हणायचं तिला. वाईट सुनंदे, तुझा आणि मंजीचा विरोध होता, तरी बी मी मंजीचं लगीन तिच्या बरोबर लावून द्यायला निघाली होती. मला चांगलं ठाव होतं मंजीचं आणि सत्याचं एकमेकांवर किती प्रेम आहे, तरी बी मी त्या दोघांनी वेगळं करायला निघाली होती. पण नाही, आता नाही. आता तू बघ, मी त्या दोघांच्या लग्नासाठी समधी कामं करणार, एकदम आनंदात समध करणार बघ. म्हणजे अहो नेमकं काय करणार तुम्ही वंस? ही म्हणजे सुनंदे, मंजीच्या आणि तिच्याच्या लग्नासाठी म्हणजे त्या दोघांचं लगीन लई धुमधडाक्यात करायचं म्हणून मी पैसे साठवून ठेवलं होतं. ते पैसे मी आता मंजीच्या ह्या लग्नासाठी तुला मदत म्हणून देणार आहे. अहो पण वंस, आते, त्याची काय गरज नाही, मी बघेन खर्चाचं काय. नाही म्हणजे मग मी माझी चूक कशी सुधारणार? मी माझ्या चुकांचं पर्यायचित्त कसं करणार सांग बरं. दिदे, अगं आत्या म्हणते ना एवढं तिला खर्च करण्याची इच्छा आहे म्हणून, मग करू देत की तिला खर्च. अगं एखाद्याचं समाधान असतंय, आपण कशाला आत्तीचं मन मारायचं. आत्ते, तू एक लक्षात ठेवा, तुला जेवढी काही इच्छा आहे ना तेवढं मनसोक्त बिनधास्त खर्च कर. आत्ते, तुझ्या दादाने बघून किती भारी वाटेल सांग. माझी बहीण एवढ्या मोठ्या मनानं तिच्या भाचीसाठी खर्च करते, आहे की नाही. ही अमेरिकन आहे, जरा जास्तीच हुशार आहे. तोंडाव पाडाय बघते आम्हाला. बघितलं, कुणाला नाही पण माझ्या या लाडक्या आमरीला कळलं. सत्यान मंजीच्या लग्नासाठी मला जे काय करायचंय का नाही ती समज मला करून दे. अहो वंस, पण आता धनजिरावांच्या लग्नात लागतील ना तुम्हाला पैसे. मग ठेवा तुम्ही तुमच्यासाठी, आता कशा पैसे खर्च करताय? आते, तू माझ्या आणि सत्याच्या लग्नासाठी तयार झालीस, हेच खूप आहे आमच्यासाठी. पैसे नकोयत, आशीर्वाद हवाय. हा, अगं म्हणजे तुला आशीर्वाद देणारच, पण माझी सून होशील तवाच, आणि तू माझी सून होणारच. म्हणजे ते अगं काय तू पण का नाही पप्पा शेटचा चहा न घेताच चाललीस होय, याला काय अर्थ आहे? अगं आपलं चहा पिऊन जायचं आणि काम कसं एकदम दणकत करायचं. दण मला नको तुझा चहा, आणि माझ्या बरोबर बोलायचं बी नाही अजिबात. आयो, म्हणजे ते काय झालंय? काळ उचली माझ्यावर, काय चुकलंय का माझं? काय चुकले म्हणजे स्वतःच चूक करायची आणि परत विचारायचं माझं काय चुकलं म्हणून. मंजूताई, अगं खरंच सांग, तू नाही सांगितलं तर मला कसं कळणार काय चुकलंय माझं? सांग की. पप्प्या, मंजूताई माझी बहीण आहे, मंजूताई माझी बहीण आहे म्हणून सगळ्यांना सांगत फिरतोस ना, मग बहिणीला फसवताना जरा सुद्धा काय वाटलं नाही? काय झालं मंजूताई? माझा जीव किती टांगणीला लागला होता माहिती का? सत्या कुठल्या तरी दुसऱ्या पोरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय, मग मला कसं वाटलं असेल? आणि मग कळलं का ती पोरगी तू आहेस. तुला असं हारावंसं वाटलं ना तेव्हा, पण बरं झालं आज बरोबर सापडलेस. काय वाटलं नाही मला फसवताना? सॉरी सॉरी मंजूताई. मंजूताई, तुम्ही दोघांनी एकत्र आलेलं मला बघायचं होतं. अगं तुमच्या भल्यासाठीच करत होतो, मला काय हवंच होती बाई. भल्यासाठी त्या दिवशी काय भलं झालं असतं माहित आहे ना. आणि पप्प्या,
त्या दिवशी जर मी वेळेत आले नसते तर काय केलं असतंस रे? त्यात तुझ्या त्या सत्या दादानं बाहेर पंटर लोकांचा गोताळा उभा केला होता मला अडवायला. मी असं सहसा कुणा चिडत नाही. त्या दिवशी असं हाणलाय ना मी त्या सगळ्यांना. लय बेकार मार. अगं मंजूताई, सॉरी, खरंच सॉरी. माझं काय चुकलं असेल तर तुला त्रास झाला असेल तर मला माफ करतो, पण तू असं चिडू नको माझ. आधी चुका करायच्या आणि मग सॉरी बोलायचं. काय नकोय मला तुझी सॉरी. आणि अजिबात माझ्याबरोबर बोलायचं नाही आता. सॉरी ना मंजूताई. गप, पप्प्या. तू कशाला याची माफी मागतोय रे? आणि त्याची काही चूक नाही या. तो सगळं तुझ्यासाठीच करत होता. तुमचं प्रेम जिंका बना म्हणून करत होता. तुला काहीच अधिकार नाहीये त्याच्यावर असं ओरडायचा. तुला माहितीये का ग तुझ्याशी खोटं बोलत असताना त्याला किती त्रास झालाय ते? इथे येऊन उगाच असं ओरडायचं नाही. तो किती टेन्शन मध्ये होता ना हे माझं मला माहितीये. अगं पिल्लू, मी आहे ना. अगं मी सांगतो ना. अगं मंजूताई येते, माझी बहीण आहे. बहीण आहे मंजुताई आहे म्हणून हे असलं एवढं ओरडायचं? अगं तू थांब, मी समजतोय, मी बोलतोय त्याच्यावर. तू का लोड घेते? अरे म्हणजे मला तुझी बाजू घेण्याचा काहीच अधिकार नाहीये का? हे बघ, तू माझ्या भावाची साथ देतीस की नाहीस हे बघायचं होतं मला. मला माहित होतं तू मागं उभारून सगळं ऐकतेस म्हणून मुद्दाम बोलत होते त्याला. तरी म्हणलं मंजूताई तिच्या लाडक्या भावाला एवढं का बोलायला लागले? तेच, अजिबात रागवले नाहीये मी तुझ्यावर. पण लक्षात ठेवा, एक भाऊ म्हणून आता तुलाच राबायचंय माझ्या लग्नात. राबायचंय? अगं तुझं सत्यादाचं लग्न असं आनंदानं करेन का ना मी. तू काय सुद्धा लोड घेऊ नको, काय सुद्धा कमी पडणार नाही. अगं अख्ख्या साताऱ्यात मंजूताईन सत्यादाचं लग्न फक्त चर्चेला असणार एकदम जोरात. तू फक्त बघ, असा धिंगाणा ओढून टाकतो मी. करशीलच रे तू, मला माहितीये. बर चला मी जाते. अगं थांब की, चहा घेऊन जा.